ठीक आहे. आपला जो टॉपिक आहे आणि जो 1 मार्कासाठी 100% विचारला जाणार आहे तो आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. तर याच्यावरती 100% 1 मार्क विचारला जाणार आहे. तर या 1 मार्कसाठी जसं आपल्याला चेंज व्हॉइस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येकाला एक मार्क विचारला जाणार आहे. चेंज व्हॉइस एक विचारला जाणार आहे, डिग्रीचा एक विचारला जाणार आहे, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्टचा एक विचारला जाणार आहे. परंतु या एका मार्कासाठी आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतोय. अशापैकी हा एक घटक आहे, पण 100% प्रश्न येणार आहे. आता बघा, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन यामध्ये डिग्रीचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. बघा, नंबर 1 आहे पॉझिटिव्ह डिग्री, नंबर 2 आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि नंबर 3 आहे सुपरलेटिव्ह डिग्री. आता समजा डिग्री ही साधारणतः ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब त्यामध्ये डिग्री म्हणजे आपण करत असतो. तर फॉर एक्झाम्पल जे आपल्याला माहिती आहे ते घेऊया. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुड. गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे. त्याचं कंपॅरेटिव्ह आपल्याला माहिती आहे गुड, बेटर आणि सुपरलेटिव्ह त्याचं काय बेस्ट आहे. त्याचबरोबर काही ऍडजेक्टिव्ह सोडून आपण ऍडव्हर्बचं सुद्धा 3 रूप वापरतो, जसं फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट. ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब याचा आपण काय करत असतो, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे पीडी, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे सीडी, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे एसटी. तर हे 3 रूप आहेत. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तर डिग्रीचे 3 प्रकार आता जसं आपण पाहिलं, ऍडजेक्टिव्ह आणि काही क्रियाविशेषण अर्थात ऍडव्हर्ब्स त्यांच्याशी संबंधित आहेत. सुरुवातीला आपण तिन्ही डिग्रीचं थोडक्यात पाहूया की तिन्ही डिग्रीमध्ये आपणास नेमकं काय अभ्यासायचं आहे. त्यापैकी पहिली आहे पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असतो उद्देशाचा पॉझिटिव्ह डिग्रीचा, 2 व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये समानता. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं किंवा पॉझिटिव्ह डिग्री आपण का वापरतो, तर 2 व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये समानता दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह डिग्री वापरत असतो. तिची रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते कसं आहे पहा. होकारार्थी वाक्यांसाठी ऍज प्लस ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब मूळ रूपामध्ये प्लस ऍज, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍज गुड ऍज. नकारार्थी वाक्यांसाठी सो ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब मूळ रूप आणि ऍज. फॉर एक्झाम्पल सो गुड ऍज.
हे कशाचं आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जर ॲज गुड ॲज किंवा सो गुड ॲज किंवा ॲज ॲडजेक्टिव्ह ऑब्लिक ॲडव्हर्ब प्लस ॲज असं जर त्याचं रचना असेल म्हणजे स्ट्रक्चर असेल तर ती कोणती डिग्री असणार आहे सांगा. हॅलो, सांगा कोणती डिग्री असणार आहे? पॉझिटिव्ह डिग्री असणार. सुरुवातीला आपल्याला ते ओळखता येणं फार महत्वाचं आहे. त्यानंतरच आपण डिसाईड करू शकतो की दिलेल्या डिग्रीचं कोणत्या डिग्रीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं. तर लक्षात ठेवायचं आपल्याला मूळ रूप जिथं जिथं मूळ रूप दिसेल तिथं तिथं काय असेल? पॉझिटिव्ह डिग्री असेल. आणि मूळ रूपाच्या अलीकडं ॲज, पलीकडं ॲज. फक्त निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुरुवातीला सो असेल. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढं आता बघा उदाहरण आहे, अजय इज ॲज टॉल ॲज विजय. आता इथं ॲज टॉल ॲज हे रचना आहे म्हणजे हे जे वाक्य आहे ते कशातलं वाक्य आहे? कशातलं वाक्य आहे? पॉझिटिव्ह डिग्री मधलं. पॉझिटिव्ह डिग्री. आणि ज्या अर्थी ॲज ॲज आहे त्या अर्थी हे वाक्य कसं आहे? होकारार्थी आहे. कसं आहे? पॉझिटिव्ह. होकारार्थी. होकारार्थी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुसरं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य पहा. त्याच्यामध्ये काय आहे? इज सो वाईज ॲज. फक्त या वाक्यामध्ये नॉट असल्यामुळे हे सोचा चेंज झालेला आहे. हे सुद्धा काय आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे. अर्थ काय होतो? समानता दर्शवण्यासाठी आपण पाहिलं पहिल्यांदा की पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर आपण कशासाठी करतो? समानता दर्शवण्यासाठी. अजय विजय इतका उंच आहे. मोहन रोहन इतका हुशार नाही. फक्त साम्य दर्शवण्यासाठी, समानता दर्शवण्यासाठी. अजय इज ॲज टॉल ॲज विजय. आणि एक निगेटिव्हचा आहे, मोहन इज नॉट सो वाईज ॲज रोहन. दोन्ही वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्याच्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, नकारार्थी वाक्यामध्ये सो ॲज चा वापर केला जातो तर होकारार्थी वाक्यामध्ये ॲज ॲज चा वापर केला जातो. हे पहा, होकारार्थी ॲज ॲज आणि नकारार्थी सो ॲज. पुढे जाऊया. कंपॅरेटिव्ह डिग्री. तर जो दुसरा आहे तो आपला काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे. तर उद्देश काय असतो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा? दोन व्यक्ती किंवा वस्तूमधील असमानता. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय होतं? समानता होती. इथं असमानता किंवा तुलना दर्शवण्यासाठी केला जातो. याची जी रचना आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे? वन सिलेबल. वन सिलेबल. वन सिलेबल विशेषणासाठी काय असणार आहे? ॲडजेक्टिव्ह प्लस ER प्लस दॅन. उदाहरणार्थ टॉलर, टॉलर दॅन असं असणार आहे. आता टू और मोर सिलेबल साठी, टू और मोर सिलेबल साठी मोर प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस दॅन. सगळ्यांच्या लक्षात येतंय? वन सिलेबल साठी काय असेल? ER. टू आणि त्याच्यापेक्षा जास्त सिलेबल असतील तर काय असणार? मोर हा शब्द आपल्याला यूज करायचा. फॉर एक्झाम्पल पहा, आता या वन सिलेबलचं सांगतो अगोदर. वन सिलेबल म्हणजे काय? तर हा जो शब्द आहे, कोणता शब्द आहे हा? कोणता शब्द आहे? टॉल आहे. तर टॉल मध्ये जे आपलं वावल साऊंड आहे, सिलेबल म्हणजे काय? वावल साऊंड, वावल लेटर नाही. इथं वावल लेटर ए आहे, परंतु
हा जो अ आहे अ काय आहे अ त्याला आपण वावल साऊंड म्हणतो. ते वावल लेटर आहे ए, परंतु टॉल टॉल उच्चारताना आपण काय करतो अ हा वावल साऊंड उच्चारतो. असा जो एक वावल साऊंड असेल त्याला आपण सिलॅबल वन सिलॅबल म्हणतो. वन वावल साऊंड असेल तर काय म्हणतो वन सिलॅबल. एकापेक्षा जास्त वावल साऊंड असतील म्हणजे टू ऑर मोर सिलॅबल जिथं असतील तिथं आपण काय यूज करणार आहे काय यूज करणार आहे मोर मोर मोर. आता बघा दोन पेक्षा जास्त सिलॅबल कुठं आहे तिथं. आता ब्युटिफुल हा शब्द पहा दिसत आहे का सगळ्यांना ब्युटिफुल हा शब्द हो हो सर. आता याच्यामध्ये वावल साऊंड दोन पेक्षा जास्त आहेत किंवा दोन आहेत किंवा दोन पेक्षा जास्त आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं आता इथं टॉल टॉल मध्ये वावल साऊंड कोणता आहे अ हा एकच आहे ना. आता मला सांगा ब्युटिफुल मध्ये वावल साऊंड अर्थात सिलॅबल किती आहेत. वावल साऊंड म्हणजे सिलॅबल किती सिलॅबल आहेत चार चार 4 4 बघा ब्यू आहे टी आहे इफ यू आहे तर साधारणतः दोन पेक्षा जास्त आहे. ब्यू ब्युटिफुल एक जरी पकडलं आपण तर एक दोन तीन आहेत म्हणजे दोन पेक्षा जास्त आहेत. अशा विशेषणाच्या बाबतीत म्हणजे टू आणि दोन पेक्षा जास्त जर सिलॅबल असतील म्हणजे वावल साऊंड. सिलॅबल म्हणजे काय सांगितलं मी वावल साऊंड. तर आपल्याला काय यूज करायचं आहे मोर काय यूज करायचं मोर मोर यूज करायचा आहे. मोर आणि जिथं फक्त एकच वावल साऊंड आहे तिथं आपल्याला काय करायचंय ER आणि दोन्हीकडे बँड काय असणार आहे सेम असणार. सगळ्यांना समजलं. इथं मी हे जे लिहिलंय वन सिलॅबल सगळ्याला समजलं किंवा सिलॅबल समजलं सगळ्यांना. सिलॅबल म्हणजे काय वावल साऊंड. इथं वावल साऊंड जास्त आहे दोन पेक्षा म्हणून मोर घेतलेला आहे. पुढं त्याचं उदाहरण पाहू आता. नंबर 1 सर रोज इज मोर ब्युटिफुल दॅन लोटस. कमळापेक्षा सुंदर आहे. सीता इज नॉट हॅपियर दॅन गीता. सीता गीतापेक्षा जास्त आनंदी नाही. आता बघा पुढे आहे सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री तर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला आता काय करायचंय उद्देश पहा त्याचा काय. सुपरलेटिव्ह डिग्री आपण केव्हा वापरायची. एक व्यक्ती किंवा वस्तूची अनेकाशी तुलना कधी वापरायची सुपरलेटिव्ह डिग्री आपण एक व्यक्ती किंवा वस्तू जेव्हा आपण अनेकाशी तुलना करून तिची सर्वात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ सर्वात स्थिती दर्शवण्यासाठी वापरली जाते. स्ट्रक्चर पहा रचना बघा स्ट्रक्चर काय असणार आहे. वन सिलॅबल आपण आता पाहिलेलं आहे. टू ऑर मोर सिलॅबलचं सुद्धा पाहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ते. ज्यावेळेस वन सिलॅबल असेल त्यावेळेस द ऍडजेक्टिव्ह EST. फॉर एक्झाम्पल द टॉलेस्ट. सगळ्यांच्या लक्षात येत आहे द आहे ऍडजेक्टिव्ह टॉल आहे आणि पुढे EST प्रत्यय लागलेला आहे द टॉलेस्ट. त्याच्यानंतर टू ऑर मोर सिलॅबल साठी काय असेल द आपण इथं मोस्टचा वापर करतोय कारण ते काय आहे टू ऑर मोर सिलॅबल आहे. फॉर एक्झाम्पल द मोस्ट फेमस. द मोस्ट फेमस तर फेमस मध्ये इथे एक सिलॅबल आहे ए फे ए मस अस इथे एक आहे म्हणजे दोन सिलॅबल आहेत म्हणजे आपण काय टाकणार त्याच्यात मोस्ट टाकू. आता त्याचं उदाहरण पाहू. द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. गंगा भारतातील सर्वात लांब नदी आहे. आणि दुसरं उदाहरण आहे रमेश इज द मोस्ट फेमस स्टुडंट इन द क्लास. आता रमेश तुलना कुणाशी केली वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी केलेली आहे
आणि इथं गंगा या नदीची तुलना भारतातील सर्व नद्यांशी केलेली आहे. सिलॅबलचे महत्वाचं जसं आता आपण पाहिलं तेच आहे. सिलॅबल म्हणजे काय आहे, तर शब्दातील स्वर ध्वनी म्हणजे वॉवल साऊंड स्वर ध्वनीच्या संख्येनुसार सिलॅबल ठरवले जातात. उदाहरणार्थ ब्युटिफुल मध्ये 3 सिलॅबल्स आहेत. बरोबर आहे. ब्युटी इथे एक आहे, टी फुल म्हणजे आपण थांबतो इथे किंवा थोडा पॉज घेतो. टी फुल फुल 3 आहेत. तर आपण काय केलं, त्याला मोर आणि मोस्ट लावलेला आहे. बघा आता नियम काय आहे, ज्या विशेषणामध्ये एकच सिलॅबल असतो त्याच्या कंपॅरेटिव्ह रूपात आपण काय लावतो, एकच सिलॅबल असेल तर ER. सुपरलेटिव्ह रूपात काय वापरतो, EST. सुपरलेटिव्ह ते लागतो. उदाहरणार्थ टॉल, टॉलर, टॉलेस्ट, गुड, बेटर, बेस्ट. ज्या विशेषणामध्ये एकापेक्षा जास्त सिलॅबल असतात त्याच्या कंपॅरेटिव्ह रूपामध्ये आपण काय लावतो, मोर लावतो. आणि सुपरलेटिव्ह रूपात काय लावतो, मोस्ट वापरले जातात. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. किंवा इंटेलिजंटला काय होणार, इंटेलिजंटला मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. जसं पुढे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 पेक्षा जास्त सिलॅबल आहेत, त्याच्यामुळं मोर आणि मोस्ट लावलेला आहे. ठीक आहे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, काय गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रचना काय असते. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रचना काय असते, तर ऍज, ऍडजेक्टिव्ह, ऍज. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह मध्ये काय असते, ER दॅन असते, ER दॅन असते. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय असते, द प्लस EST असते, द प्लस EST असते. तर हे तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे दिलेलं वाक्य कोणत्या डिग्री मध्ये आहे हे तुम्हाला आता आयडेंटिफाय करता येईल का. हो सर. हो सर. हे बेसिक आहे. आता त्याच्या पुढे 1 सिलॅबल, 2 सिलॅबल ते पण महत्वाचंच आहे. आता इथं पाहू आपण. तर आता डिग्री रूपांतराचे नियम म्हणजे रूल्स, कन्व्हर्जन रूल्स. आता पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्री करणे म्हणजेच काय, पॉझिटिव्ह डिग्री बघा, पॉझिटिव्ह डिग्रीचे आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. PD म्हणजे मी काय म्हणतोय, पॉझिटिव्ह डिग्री. CD म्हणजे मी काय म्हणतोय, कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि SD म्हणजे काय म्हणेल, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणेल. आता बघा, दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं. पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री करताना काय करायचं, दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं. त्याच्यानंतर योग्य ते टू बीचं क्रियापद घ्यायचं. आणि जर वॉज वेअर पैकी जर मूळ वाक्यात होकारार्थी असेल तर नॉट जोडायचं. जर मूळ वाक्य नकारार्थी असेल तर नॉट काढून टाकायचं. नॉट काय करायचं, काढून टाकायचं. सगळ्यांच्या लक्षात आलंय. पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्यायचं. त्याच्यानंतर योग्य ते टू बीचं रूप घ्यायचं. वाक्य जर मूळ वाक्य महत्वाचं आहे, मूळ वाक्य होकारार्थी असेल तर नॉट जोडायचं म्हणजे नकारार्थी करायचं. आणि जर मूळ वाक्य नकारार्थी असेल तर नॉट काढून टाकायचं. पुढे बघा, विशेषणाचे
कंपॅरेटिव्ह रूप म्हणजे ऍडजेक्टिव्ह ER किंवा मोर ऍडजेक्टिव्ह वापरायचं आपल्याला कंपॅरेटिव्ह करत असताना. त्याच्यानंतर काय जोडायचं आपल्याला, दॅन जोडायचं आहे. मूळ वाक्यातील सब्जेक्ट त्याला काय करायचं, शेवटी घ्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरण, पॉझिटिव्ह डिग्री, पुणे इज ॲज बिग ॲज मुंबई. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य. आता आपल्याला याला कंपॅरेटिव्ह मध्ये घ्यायचं आहे. तर कंपॅरेटिव्ह मध्ये घेत असताना काय करायचं, हे जे मुंबई आहे ऑब्जेक्ट पहिल्या वाक्यातील, ते काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं. घेतलं, दिलेल्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे, प्रेझेंट आहे. प्रेझेंट मधलं टू बी रूप घ्यायचं. आता मुंबईला मॅच होणार कुठला, इज आहेच आहे म्हणून घे. दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे वाक्य पॉझिटिव्ह. म्हणून आपण इथे Positive. नॉट घेतला आणि टू बीच्या रूपानंतरच नॉट घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर ॲज बिग ॲज, याचं कंपॅरेटिव्ह काय होईल, ॲज बिग ॲज. ॲज बिग ॲज कंपॅरेटिव्ह बिगर दॅन होणार, बिगर दॅन होणार. आणि आपल्याला जो सब्जेक्ट आहे तो शेवटी घ्यायचा आहे, पुणे. वाक्य काय झालं, मुंबई इज नॉट बिगर दॅन पुणे. सगळ्यांच्या लक्षात आलंय हे कसं करायचं आहे, पुन्हा एकदा सांगू. पुणे इज ॲज बिग ॲज मुंबई. तर ऑब्जेक्ट जे आहे मुंबई सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर टू बी रूप घेतलं इज. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण ह्याला नॉट जोडलं, मुंबई इज नॉट. ॲज बिग ॲज हे पॉझिटिव्ह मध्ये आहे, त्याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं आहे. म्हणजे ॲज बिग ॲज काय होणार, बिगर दॅन होणार. जो कर्ता आहे तो तसाच आपल्याला शेवटी घ्यायचा आहे आणि जो इकडचा कर्ता आहे तो मात्र काय करायचा, आपल्याला पुन्हा इथं सुरुवातीला पण घेतलेलाच आहे. म्हणजे कर्त्यांची अदलाबदल करायची आहे, पुणे. आता बघा दुसरं वाक्य आहे, बघा आता काय आहे वाक्य, अमित इज नॉट सो क्लेव्हर ॲज सुजित. हे वाक्य. आता याच्यामध्ये हा जो सुजित आहे तो सुरुवातीला घेतला, इथं क्रियापद घेतलं, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, इज आहे, सुजितनं ते इज मॅच होत आहे, इज घेतलं. आता बघा इथं काय आहे, नॉट सो क्लेव्हर ॲज आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आहे, तर पुढच्या वाक्यामध्ये आपण नॉट घेणार नाही. काढून केलं. आता सो क्लेव्हर ॲज, याचं कंपॅरेटिव्ह काय होणार, सो क्लेव्हर ॲज याचं कंपॅरेटिव्ह काय होणार, क्लेवरर. क्लेव्हरर दॅन. क्लेव्हरर दॅन. आणि जो कर्ता आहे त्याला दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म करून टाकायचं. सोपं आहे प्रोसेस. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री मधून पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर. कशामधून, कंपॅरेटिव्ह चे कशात आपल्याला करायचंय, आता पॉझिटिव्ह मध्ये करायचंय, पॉझिटिव्ह मध्ये करायचं. तर दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्टला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे, योग्य टू बी स्वरूप वापरायचं आहे. जर मूळ वाक्यात होकारार्थी असेल तर नॉट जोडा व नकारार्थी असेल तर नॉट काढून टाका. तेच नियम आहेत सीडीचे पीटी मध्ये आणि पीडीचे सीडी मध्ये, दोन्ही नियम सारखेच आहेत. सगळ्यांच्या लक्षात येते हे. पुढं ॲज ऍडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह फॉर्म ॲज. ॲज असणार, ऍडजेक्टिव्हचं कुठलं फॉर्म घ्यायचं आहे आपल्याला, पॉझिटिव्ह फॉर्म घ्यायचा आहे. किंवा सो ऍडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह फॉर्म प्लस ॲज. नकारार्थी वाक्यासाठी सो ॲज वापरायचं आपल्याला. काय वापरायचं आहे, नकारार्थी वाक्यासाठी सो ॲज वापरायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, मूळ वाक्यातील सब्जेक्ट शेवटी घ्यायचा आहे. आता बघा पहिलं वाक्य पहा, यमुना इज नॉट लॉंगर दॅन गंगा.
हे सीडीच वाक्य आहे. आता ह्याला आपल्याला पीडी करायचं, तर काय करणार आपण, त्या गंगाला सुरुवातीला घेणार, क्रियापद लिहिणार, दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आहे म्हणजे या वाक्यातून नॉट काढून टाकावं लागेल. पुन्हा लॉंगर दॅन हे कंपॅरेटिव्ह मध्ये आहे, त्याचं पॉझिटिव्ह काय होणार, लॉंगर दॅनचं so long as. आता आपण या वाक्यामध्ये सो घेत नाही. का घेत नाही, कारण दिलेलं वाक्य मुळातच नॉट मध्ये होतं. समजतंय, मुळातच नॉट मध्ये होतं. जर वाक्य नॉट असेल त्यावेळेस सो घ्यायचं. आता हे पॉझिटिव्ह वाक्य होणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ऍज लॉंग ऍज घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, जर हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह मध्ये आपण घेत असेल तर इथं सो येणार आहे. ऍज लॉंग ऍज पुढे काय दिलेलं आहे, यमुना, ते शेवटी घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे पहा, 2 नंबरचं वाक्य सीडीचं, रमेश इज स्ट्रॉंगर दॅन उमेश. सुरुवातीला आपण उमेश घेणार, सहाय्यकारी क्रियापद घेणार. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला नॉट टाकून त्याला निगेटिव्ह करावं लागेल आणि ज्या अर्थी आपण नॉट टाकून निगेटिव्ह करतो त्या अर्थी आपल्याला इथं काय वापरावं लागेल, सो स्ट्रॉंग ऍज. आणि या रमेशला शेवटी घ्यावं लागेल. सोपं आहे. पुढे जाऊया. बघा आता, सुपरलेटिव्ह डिग्री टू पॉझिटिव्ह डिग्री कन्व्हर्जन. सुपरलेटिव्ह डिग्री एसडी चे आपल्याला काय करायचं, आता पीडी करायचं आहे. एसडी चे पीडी. बघा, वाक्याची सुरुवात सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह रूपांतर करताना वाक्यकर्त्याने सुरू करू नये. सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री करताना वाक्याची सुरुवात कर्त्याने सुरू करू नये. त्याऐवजी काय वापरायचं आहे आपल्याला, काय वापरायचं आहे, नो अदर. नो अदर आणि किंवा व्हेरी फ्यू वापरायचा आहे. एक लक्षात घ्या, सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर वाक्य असेल आणि त्याचं जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायचा असेल तर त्या वाक्याची सुरुवात कर्त्याने करायची नाही. त्याऐवजी काय घ्यायचं आपल्याला, एक तर नो अदर घ्या किंवा व्हेरी फ्यू घ्या. आता हे नो अदर कधी घ्यायचं आणि व्हेरी फ्यू कधी घ्यायचं ते पाहू. नो अदरचा वापर कधी करायचा, जर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द ईएसटी काय असेल, द ईएसटी, फॉर एक्झाम्पल द ओल्डेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, अशी रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य नो अदरने सुरुवात करावी. हे पाठ करून ठेवायचं. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द ईएसटी अशी रचना असेल, द ईएसटी अर्थात द ओल्डेस्ट, द ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल अशी रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आपण काय करायचं, नो अदरने सुरुवात करायचं. बघा, रचना कशी असेल, नो अदर सुरुवात होईल, इतर काही शब्द असतील, टू बीचे योग्य रूप एकवचनी, त्याच्यानंतर ऍज तो विशेषणाचे मूळ रूप ऍज, कारण आपण काय करतोय, सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करतोय. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय येणार, मूळ रूप ऍज. आता उदाहरण पहा, बघा, टायगर इज द मोस्ट डेंजरस एनिमल इन द फॉरेस्ट. ठीक आहे. आता हे आहे आपलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य, याचा आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्री करायचं. तर पॉझिटिव्ह डिग्री करत असताना आपण काय करायचं, नो अदर किंवा व्हेरी फ्यू सुरुवात करणार आहे. नो अदर आपण कधी घेणार आहे, द प्लस ईएसटी असेल तर घेणार आहे. आहे का इथं द ईएसटी,
द प्लस मोस्ट डेंजरस असं दिलेलं आहे, म्हणजे द प्लस EST आहे. आता इथं डेंजरस असल्यामुळे काय आलेलं आहे, EST आलेलं आहे. अदरवाईज हे काय आलं असतं, EST आलं असतं. फॉर एक्झाम्पल ते दिलेच आहे. आता बघा या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सुपरलेटिव्ह डिग्री मधून पॉझिटिव्ह डिग्री करत असताना वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करायची आहे, नो अदर किंवा व्हेरी फ्यू. कशाने करायचे आहे, नो अदर किंवा व्हेरी फ्यू. आता इथं वाक्यरचना काय आहे, द EST आहे, म्हणजे द EST आहे, म्हणून आपण कशाने केली, नो अदर. त्याच्यानंतर हा भाग घ्यायचा आहे, म्हणजे इतर शब्द कोणते आहेत, इतर शब्द, इतर शब्द कोणते आहेत हे, Animal. नो अदर अॅनिमल इन द फॉरेस्ट. त्याच्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं आहे, नो अदर अॅनिमल इन द फॉरेस्ट इज. आता आपल्याला काय करायचं आहे, PD करायचं आहे. मग जे दिलेलं वाक्य आहे ते कशामध्ये आहे, नो अदरचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं ऍज पण यूज करता येईल किंवा सो पण करता येईल. तुम्ही काय करू शकता, बेस्ट वे सो यूज करू शकता. आता इथं चुकून ऍज आलेला आहे, परंतु तुम्ही त्याचं काय करू शकता, सो करू शकता. सो डेंजरस ऍज टायगर. आपण सो काय घेतलं, कारण इकडे आपलं जे वाक्य आहे ते काय झालेलं आहे, इथं आता निगेटिव्ह झालेलं आहे. निगेटिव्हच्या वेळेस आपण काय करतो, सो घेतो. आपण फरक सगळं लक्षात ठेवायचा. सगळ्यांच्या हे लक्षात आले काय आहे ते, आलं नसलं तर सांगा मला. हॅलो सर परत एकदा सांगा थोडक्यात. हा बघा आपण काय घेतोय, सुपरलेटिव्ह डिग्रीचा आपल्या पॉझिटिव्ह डिग्री करायचं. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करत असताना आपण वाक्याची सुरुवात कर्त्याने करत नाही, त्याच्याऐवजी आपण काय घेतो, नो अदर आणि व्हेरी. Very good. आता तुम्हाला इथंच एक गोष्ट सांगून टाकतो मी, की जर वाक्यामध्ये वन ऑफ द अशी रचना असेल तर व्हेरी फ्यू न करायची. कशाने करायची, दिलेल्या सुपरलेटिव्ह सेंटेन्स मध्ये वन ऑफ द त्यात फ्रेज असेल किंवा हे जर शब्द असतील तर सुरुवात कशाची करायची, व्हेरी फ्यू न. आणि द कुठल्या तरी इथं असेल, ओल्डेस्ट असेल समजा, द ओल्डेस्ट, द प्लस EST असेल तर कशाने करायची, नो अदर. No other. वन ऑफ द ओल्डेस्ट हे पण सांगतो त्याच्या पुढचं, तुम्हाला कन्फ्युज तिथं व्हायला लागलेलं आहे. बघा वन ऑफ द ओल्डेस्ट अशी जर वाक्यरचना असेल, वन ऑफ द म्हणजे चारपैकी एक आणि अनेकांपैकी एक, वन ऑफ द ओल्डेस्ट व्हेरी फ्यू वापरायचं. आणि ज्या वेळेस द ओल्डेस्ट असेल त्यावेळेस नो अदर वापरायचं. आता पुढे नो अदरचा आपण वापरायचं शिकलेलं आहे, द EST आहे, जसं द ओल्डेस्ट दिलेलं आहे म्हणून आपण काय केलं, नो अदर घेतलं. त्याच्यानंतर इतर शब्द लिहिले, टू बीचं योग्य रूप घ्यायचं, सो ऍज पैकी एक घ्यायचंय आणि मूळ रूप घेऊन ऍज प्लस करता घ्यायचंय. तर हे वाक्य आपण सोडवून इथं पाहिलेलं आहे. बघा, टायगर इज द मोस्ट डेंजरस अॅनिमल. आता या वाक्यामध्ये वन ऑफ द आहे का, कुठं वन ऑफ द ची रचना आहे का हे वाक्य, No. नाही. नाही. म्हणून आपण कशाने घेतली सुरुवात, कशाने केली, No other. म्हणून नो अदरने घेतली. दिलेल्या वाक्यामध्ये जर वन ऑफ द असेल तरच आपण सुरुवात कशाने करणार आहे, Very few. व्हेरी फ्यू. जर वन ऑफ द नसेल तर आपण सुरुवात नो अदर न करणार आहे. इतर शब्द अॅनिमल इन द फॉरेस्ट, टू बीच रूप इज. आणि आता इथं काय झालेलं आहे, सो इथं निगेटिव्ह आहे हे नो मुळे, त्याच्यामुळे इथं सो होणार, सो डेंजरस ऍज टायगर. आता दुसरं वाक्य पहा, सचिन तेंडुलकर इज द रिचेस्ट मॅन इन इंडिया. आता आपण हे नो अदरचं पाहतोय म्हणून प्रत्येक वेळेस नो अदर येते. आता यामध्ये एक वाक्य आहे, या वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू न करायची का नो अदर न करायची हे कशावरून ठरवतोय आपण, सचिन तेंडुलकर इज द रिचेस्ट मॅन इन इंडिया हे वाक्य आहे.
या सुपरलेटिव्ह डिग्रीचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करत असताना एक तर सुरुवात नो अदर न करायची का व्हेरी फ्यू न करायची हे कशावरून ठरवतोय? कारण त्या सेंटेन्स मध्ये द EST आहे, वन ऑफ द EST नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. इथं अतिशय महत्वाची अशी ही एक नियम आहे. द प्लस EST असेल, म्यूट करा, म्यूट करा. द प्लस EST असेल तर आपण नो अदरनं सुरुवात करायची आहे. आणि इथं असायचं समजा फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर इज वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन इंडिया असं असेल तर आपण सुरुवात कशी करणार? व्हेरी फ्यू. एवढं लक्षात ठेवायचं. आता सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होते. बघा, तर आपण नो अदरनं सुरुवात केली बिकॉज द EST ची रचना आहे. मग इथं काही असू शकतं बरं का, इथं काही असू शकतं, पण द प्लस EST ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपण सुरुवात नो अदरनं करायची. इतर शब्द कोणते आहेत? इतर शब्द मॅन इन इंडिया, टू बी स्वरूप जशाच तसं घेऊ शकतोय आपण, नो प्रॉब्लेम. आता इथं बरोबर दिलं बघा, हे वाक्य काय आहे? नो म्हणजे निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपली वाक्यरचना काय वापरावी लागेल? सो रिच ऍज वापरावी लागेल. ऍज रिच ऍज वापरून चालणार नाही. आणि राहिलेला जो याचा कर्ता आहे तो शेवटी घ्यायचा. सचिन तेंडुलकर इज द रिचेस्ट मॅन इन इंडिया. त्याचं पॉझिटिव्ह करायचं आहे. नो अदर मॅन इन इंडिया इज सो रिच ऍज सचिन तेंडुलकर. तिसरं वाक्य पहा, रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर इन द गार्डन. आता इथं नो अदर घेतलंय कारण याच्यामध्ये वन ऑफ द नाही किंवा वन ऑफ द ची रचना नाही. ही सुद्धा कसली आहे? द प्लस EST ची रचना आहे. द प्लस EST ची रचना आहे. तर इथं आपण काय घेतलं? नो अदर घेतलं. पुन्हा इतर शब्द फ्लावर इन द गार्डन जे टू बीचं रूप आहे अशाच जसं घेतलं तरी चालत आहे. इज दिलेल्या वाक्यामध्ये आता काय झालेलं आहे? नो अदर घेतल्यामुळे ते निगेटिव्ह झालंय, त्याच्यामुळे इथली रचना सो ब्युटिफुल ऍज करावी लागेल. इथं ऍज ब्युटिफुल ऍज करायचं नाही. का करायचं नाही? कारण वाक्य काय झालेलं आहे? काय झालं वाक्य? निगेटिव्ह झालं. आणि रोजला शेवटी तिथला रोज शेवटी जाणार तिथं. ठीक आहे. आता बघा फेरीफ्यूज. आता फेरीफ्यू कधी वापरायचा आहे बघा, जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द EST स्पेशली वन ऑफ द जर शब्द असतील सुपरलेटिव्ह मध्ये तर पॉझिटिव्ह डिग्री करत असताना वन ऑफ द ओल्डेस्ट, वन ऑफ द मोस्ट फेमस अशी रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य व्हेरी फ्यूने सुरू करावे. रचना कशी असेल? व्हेरी फ्यू सुरुवातीला, इतर शब्द टू बीचे योग्य ते रूप अनेक वचनी असेल किंवा कसं असेल, ऍज विशेषणाचे मूळ रूप, ऍज शेवटी काय येणार? करता येणार. आता वाक्य पाहू बघा. रामोजी इज वन ऑफ द मोस्ट फेमस फिल्म सिटीज इन इंडिया. इथं कशाची रचना आलेली आहे? वन ऑफ द मोस्ट फेमस आलेली आहे का? ज्यावेळेस वन ऑफ द ची रचना येईल त्यावेळेस वाक्याची सुरुवात कशाने करणार आहे आपण? व्हेरी फ्यू. आता इतर जे शब्द आहेत फिल्म सिटीज इन इंडिया, आता सगळ्यात महत्वाचा हा नियम आहे जिथं आपण चुकतो. या दिलेल्या वाक्यामध्ये इज आहे. काय आहे? इज आहे. कारण काय आहे त्याचं? सब्जेक्ट इथला काय आहे? एकवचनी आहे. रामोजी एकवचनी आहे. सिंग्युलर आहे म्हणून आपण तिथला वर्ब सुद्धा काय गेला? ऑक्झिलरी वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद काय घेतलं? सिंग्युलर घेतलं. आता व्हेरी फ्यू म्हणजे फारच कमी म्हणजे एक असतं का? एकापेक्षा जास्त असतं. फारच कमी म्हणजे एक असतं का? नाही. एकापेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. व्हेरी फ्यू फिल्म सिटीज, इथे यस प्रत्यय आलेला आहे. आलाय का? हा आपला खरा करता आहे. इथे यस प्रत्यय आलेला आहे. सिटीज आलेला आहे म्हणजे फारच कमी सिटीज आहेत, पण एकापेक्षा जास्त आहेत ना, म्हणून या इथचं काय होणार? आर. आता इथनं पुढं सोपं आहे.
वन ऑफ द मोस्ट फेमस, याचं पीडी काय होणार आहे? ॲज फेमस ॲज. ॲज फेमस ॲज. याच्यात निगेटिव्ह वर्ड नाहीये, त्याच्यामुळे इथं सो करायची आवश्यकता नाही. रामोजी. पुढचं तसंच डॉक्टर अब्दुल कलाम वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्रेसिडेंट्स इन द वर्ल्ड. सुरुवात केली आपण व्हेरी फ्यू न. कशामुळे केली? वन ऑफ द ग्रेटेस्ट. वन ऑफ द प्लस EST आहे. व्हेरी फ्यू. इतर शब्द काय आहेत? प्रेसिडेंट इन द वर्ल्ड. आता इथं मात्र येस आलेला आहे, म्हणजे या वॉचचं काय होणार आहे? वेअर. आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट प्रेसिडेंट आहे, म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट आहे, त्याचं पीडी काय होणार आहे? ॲज ग्रेट. कारण हे आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. डॉक्टर अब्दुल कलाम. त्याच्यानंतर तिसरं पहा, महाबळेश्वर इज वन ऑफ द कोल्डेस्ट प्लेसेस इन द महाराष्ट्र. तर वन ऑफ द ची रचना आहे, म्हणून आपण फेरी फ्यू सुरुवात केली. त्याच्यानंतर प्लेसेस इन द महाराष्ट्र, इतर शब्द आहेत प्लेसेस इन द महाराष्ट्र. जसं येस प्रत्यय आहे इथं, व्हेरी फ्यू प्लेसेस म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, म्हणून ह्या इथचं काय झालेलं आहे? आर झालेला आहे. आर. द कोल्डेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे, त्याचं पीडी मध्ये काय होणार आहे? ॲज कोल्ड ॲज कोल्ड. ॲज. आणि जो राहिलेला मुख्य शब्द आहे महाबळेश्वर, तो शेवटी आलेला आहे. महाबळेश्वर. लक्षात येतंय का सगळ्यांच्या काय आहे ते, किंवा कशी प्रोसिजर करायची आहे, काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, हे बारकावे कसे लक्षात ठेवायचे आहेत? उभीचं रूप एकवचनी अनेकवचनी कसं बदलतं? इथं एकवचनी आहे, मात्र इथं अनेकवचनी झाले. का अनेकवचनी झाले? कारण वाक्याचा कर्ता अनेकवचनी झालाय आता. येते का लक्षात सगळ्यांच्या? हे हिचं आर का होतंय? किंवा वन ऑफ द ग्रेटेस्ट असेल तर त्याचं पॉझिटिव्ह मध्ये ॲज ग्रेट ॲज असंच यायला पाहिजे. सांगा येतंय का? कोणा सांगायचं अजून? हॅलो. हो सर, नको. समजलं. हा, सोपंच आहे, फार काय अवघड नाही, पण थोडस माहिती अधिक असल्यामुळं, त्यातले नियम वगैरे जास्त असल्यामुळं तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, म्हणून विचारतो. आता पुढे पहा, ॲज किंवा सो ॲजचा वापर बघा. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर वाक्य सकारात्मक असेल तर ॲज वापरायचं आहे, सोपं आहे. जर वाक्यात नकारात्मकता असेल तर काय वापरायचं? नो अदरने सुरुवात होणारे वाक्य सो ॲज वापरायचं, कारण इथं निगेटिव्हिटी आहे. बघा, रूपांतर करताना वाक्याचा काळ बदलू नये. वाक्याचा काळ बदलायचा नाही, म्हणजे समजा प्रेझेंट असेल तर तो प्रेझेंटच ठेवायचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की इज असल्यानंतर इजच ठेवा, असं नाही. तर इज असल्यानंतर आर सुद्धा होऊ शकतं. होऊ शकतं का? कशामुळे होऊ शकतं? आता इज आर हे सुद्धा वर्तमान काळ आहे, इज पण वर्तमान काळ आहे, परंतु जर वाक्यातील कर्ता अनेक वचने असेल तर मात्र आपल्याला इजचं काय करावं लागेल? आर. प्लुरल. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कर्त्यानुसार टू बीचे एकवचनी असेल तर इज वॉज, अनेक वचनी असेल तर आर वेअर रूप वापरावे. फेरी फ्यूने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये अनेक वचनी क्रियापद येते. अतिशय महत्वाचं, इथंच आपला मार्क जातो. फेरी फ्यूने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये अनेक वचनी क्रियापद येते, लक्षात घ्या. पुढे जाऊया. आता जसं आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचं कशात केलं होतं? आता याच्या अगोदर सुपरलेटिव्ह डिग्रीचं कशामध्ये केलं होतं? पॉझिटिव्ह डिग्री. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं आपल्याला करायचं आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, म्हणजे एसडी चे सीडी करायचं आहे आपल्याला.
बघा सुपरलेटिव्ह ते कंपॅरेटिव्ह रूपांतर करत असताना नियम आहे कर्ता आणि विशेषण. बघा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तसाच राहतो. आता इथं कर्ता बदलायचा आहे का आपल्याला? नाही, कर्ता तसाच राहतोय. कशा? सुपरलेटिव्ह डिग्री मधील कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तसाच राहतो. इथं काय घ्यायचं आहे का आपल्याला? आता बदल काय करायचा कर्त्यामध्ये? काहीच नाही. बघा सुपरलेटिव्ह डिग्री विशेषणाचे द ओल्डेस्ट, द मोस्ट पॉइझनस, कंपॅरेटिव्ह विशेषणात बघा आता द ओल्डेस्टचं काय होणार कंपॅरेटिव्ह मध्ये? सांगा मला. द ओल्डेस्टचं कंपॅरेटिव्ह मध्ये काय होणार? ओल्डर इयर लागणार. ओल्डर दॅन होणार. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो सर. आणि मोस्ट पॉइझनसचं काय होणार किंवा द मोस्ट पॉइझनसचं काय होणार? मोर पॉइझनस होणार. बरोबर आहे? मोर पॉइझनस होणार. आता बघा पुन्हा आलेला आहे द आणि वन ऑफ द चा वापर. बघा जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द ईएसटी म्हणजे द ओल्डेस्ट असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? काय वापरायचं आहे? दॅन एनी अदर. बघा द ईएसटी म्हणजे वन ऑफ द च्या दुसरीची रचना आहे. जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द ईएसटी म्हणजे द ओल्डेस्ट असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? दॅन एनी अदर म्हणजे इतर कुणापेक्षाही. इतर कुणापेक्षाही. आणि जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ईएसटी अशी रचना असेल, फॉर एक्झाम्पल वन ऑफ द ओल्डेस्ट असं असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय वापरायचं आपल्याला? दॅन मेनी ऑदर. काय वापरायचं आहे? मेनी कधी वापरायचं? वन ऑफ द रचना असल्यानंतर. आणि एनी कधी वापरायचं? द ईएसटी रचना असल्यानंतर. हे लक्षात येतंय का सगळ्यांच्या? द ईएसटी मेनी एनी वापरायचं आणि वन ऑफ द असेल तर मेनी वापरायचं. बघा मोस्ट इथं दिलंय दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर. आता पुढे जाऊया. उदाहरण घेताना तुमच्या हे सगळं लक्षात येईल. बघा आता ब्लॅक कोब्रा इज वन ऑफ द मोस्ट पॉइझनस स्नेक्स इन द वर्ल्ड. दिलेलं वाक्य कशामध्ये आहे? वन ऑफ द मोस्ट पॉइझनस. याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे हे वाक्य कशामध्ये आहे? सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. आता त्याचं आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं. तर वन ऑफ द असेल त्यावेळेस आपण कुठलं घ्यायचं आहे? एनी घ्यायचं आहे का मेनी घ्यायचं आहे? वन ऑफ द असेल तर कंपॅरेटिव्ह करताना एनी घ्यायचा आहे का मेनी घ्यायचा आहे? मेनी घ्यायचा, मेनी. मेनी घ्यायचं. बघा बघा ब्लॅक कोब्रा आत्ताच आपल्याला सांगितलंय कर्त्यामध्ये बदल करायचा नाही. तोच कर्ता घेतला आपण. ब्लॅक कोब्रा इज आता वन ऑफ द मोस्ट पॉइझनस. हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपलं वाक्य करायचं आहे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. तर वन ऑफ द मोस्ट पॉइझनस कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल? द मोस्ट पॉइझनस. याची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल? मोर पॉइझनस. मोर पॉइझनस. त्याच्या पुढे आपण दॅन लिहिणार आहे कारण कंपॅरेटिव्ह आहे. मोर पॉइझनस दॅन. त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना असेल तर आपण काय घेणार आहे? मेनी घेणार आहे. एनी कधी घेणार आहे? एनी कधी घेणार आहे? एनी कधी घेणार आहे? द ईएसटी ची रचना असल्यानंतर. द ईएसटी असेल तेव्हा. हा हेच लक्षात ठेवायचं आहे. अदर स्नेक्स इन द वर्ल्ड. आता दुसरं पहा. रंगनाथ इज वन ऑफ द पुअरेस्ट फार्मर्स इन द विलेज. उत्तर पहा. कर्त्याला तसाच कर्ता ठेवायचा आहे. टोबीचं रूप सुद्धा तेच आहे. वन ऑफ द पुअरेस्ट किंवा वन ऑफ द ची रचना असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? मेनी घ्यायचं आहे. आता द पुअरेस्ट याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म काय होणार आहे? द पुअरेस्ट. पोरर. पुअरर दॅन आणि वन ऑफ द ची रचना असल्यामुळं मेनी घेतला आपण.
मेनी ऑदर, पुढचं वाक्य सेमच. आणि त्याचं मराठीमध्ये पण इथं दिलेलं आहे. ब्लॅक कोब्रा जगातील सर्वात विषारी सापापैकी एक आहे. पैकी पैकी आलं की आपण काय घ्यायचंय, मेनी घ्यायचंय. कोब्रा इतर अनेक सापांपेक्षा जास्त विषारी आहे. दुसरं, रंगनाथ इज वन ऑफ द पुअरेस्ट फार्मर्स इन द विलेज. रंगनाथ गावातील सर्वात गरीब शेतकऱ्यांपैकी एक आहे. उत्तर काय आलं, रंगनाथ इज पुअरर दॅन मेनी अदर फार्मर्स इन द विलेज. त्याच्या पुढे जाऊया. बघा आता, मीना इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. बघा, मीना आपण घेतलं, इज द बेस्ट. त्याचं कंपॅरेटिव्ह काय होतं, द बेस्ट त्याचं कंपॅरेटिव्ह काय होतं, बेटर. बेटर 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 दॅन. आता इथं फक्त काय आहे, द प्लस ईएसटी आहे, म्हणजे वन ऑफ द ची रचना आहे का, नाही. वन ऑफ द ची रचना असेल तर आपण काय घेतोय, वन ऑफ द ची रचना असेल तर आपण काय घेतो, मेनी मेनी घेतो. मेनी अदर. आणि द ईएसटी असेल, फक्त द काहीतरी असेल तर आपण काय घेतो, एनी घेतो. आता दिलेल्या वाक्यामध्ये द ईएसटी आहे म्हणून आपण काय घेतलं, एनी घेतलं, एनी ऑथर. आता त्याच्यानंतर स्टुडंट इन द क्लास, जशाच तस, ते काय बदलायची आवश्यकता नाही. पुढे जाऊया. आता काही महत्वाचे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे. ओ आर, ऍक्च्युली मला असं लिहायचं आहे, ओ आर प्रत्यय लागणाऱ्या विशेषणाचा नियम, किंवा त्याला कॉमन इरर्स मध्ये पण ते विचारलं जातं. म्हणजे डिग्री तुम्हाला ऍज अ डिग्री म्हणून पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो, आणि कॉमन एरर्स मध्ये सुद्धा हे जे ओ आर आहे तिथं, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर, ज्युनियर, सिनियर, अँटेरियर, पोस्टेरियर यासारख्या विशेषणानंतर सगळ्यात महत्वाचं आहे हे, या विशेषणानंतर आपल्याला काय करायचं आहे, दॅन ऐवजी काय वापरायचं आहे, सांगा. दॅन ऐवजी काय वापरायचं आहे, टू वापरायचं. हा. ज्या वेळेस ओ आर प्रत्यय लागणाऱ्या विशेषणाचा नियम आहे तो. सुपेरियर असेल, इन्फेरियर असेल, प्रायर असेल, ज्युनियर असेल, सिनियर असेल, अँटेरियर, पोस्टेरियर असेल, यानंतर आपण दॅन वापरायचं नाही. काय वापरायचं त्याच्यानंतर, टू वापरायचं. उदाहरण पहा, माय कॅमेरा इज सुपेरियर टू युअर्स. मला कॅमेरा तुमच्या कॅमेऱ्यापेक्षा चांगला आहे किंवा श्रेष्ठ आहे. आता इथं काय आलेलं आहे, ओ आर आलेला आहे. तर बघा इथे दॅन युअर्स चुकीचे आहे, दॅन युअर्स चुकीचे आहे, म्हणजे आपण दॅन वापरायचं नाही. याला काय म्हणतात, कॉमन एरर म्हणतात, आणि हे परीक्षेसाठी महत्वाचे आहे. तर इथं काय येणार, दॅनच्या ऐवजी काय येणार, इथं टू वापरायचं. कॅमेरा इज सुपेरियर टू युअर्स असे नाही, इथं दॅन लिहायचं नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रेफर एक क्रियापद आहे. प्रेफर या क्रियापदानंतर नेहमी टू वापरायचं आहे, दॅन लागत नाही. उदाहरण, आय प्रेफर टी टू कॉफी. तुम्हाला असं वाटतं, आय प्रेफर टी दॅन कॉफी, आणि इथे विचारलं जाईल खाली वाक्यात काय चुकीचं आहे, इथं पर्याय असतील तर तुम्ही शोधून काढायचं आहे काय चुकीचं आहे याच्यामध्ये. इथं दॅन नको आहे, काय पाहिजे, इथं टू पाहिजे. टू पाहिजे. हा जो कॉमन एररचा भाग आहे तो डिग्रीशी संबंधित असल्यामुळे इथं एक्स्ट्रा त्याच्यात ऍड केलेला आहे.
पण अतिशय महत्वाचं, बऱ्याच वेळेला विचारलं जातं. ठीक आहे, आता ते झालं सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह, बरोबर. आता पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला काय करायचं, कम्पॅरेटिव्ह पण करायचं आहे आणि सांगा काय करायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं आता काय करायचं आपल्याला, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये कन्वर्ट सुपरलेटिव्ह. हा बघा काय केलं, जर पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य नो ऑदरने सुरू होत असेल तर कम्पॅरेटिव्ह मध्ये काय वापरायचं, पाठवून ठेवायचं. पॉझिटिव्ह डिग्रीचे Then वाक्य any other नो वापरायचं. ऑदरने सुरुवात होत असेल तर कम्पॅरेटिव्ह मध्ये दॅन एनी अदर वापरायचं आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय वापरायचं, द ईएसटी. काय वापरायचं, द ईएसटी. फॉर एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचं, नो ऑदर दॅन एनी ऑदर द ईएसटी, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. हे तिन्हीच्या तिन्ही फ्रेजेस लक्षात ठेवायचे. पॉझिटिव्ह मध्ये नो ऑदर असेल तर कम्पॅरेटिव्ह मध्ये दॅन एनी ऑदर येणार. काय येणार, एनी ऑदर येणार, मेनी ऑदर येणार नाही. मेनी ऑदर कधी येणार, तिथे काय असल्यानंतर येणार मेनी ऑदर, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये व्हेरी फ्यू असेल तर इथे काय येणार, वन ऑफ द वन मोस्ट. ऑफ द इथे येणार आणि इथं मेनी ऑदर येणार. मेनीच्या ऐवजी काय येणार, मेनी येणार. आता बघा करून पाहूया. बघा आता, नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज राम. हे आहे पीटीचं वाक्य, त्याचा आपल्याला सीडी करायचं. तर करता सुरुवातीला घेऊया राम, रामला मॅच होतं इज, घेतलं. आता ॲज गुड ॲज हे पॉझिटिव्ह मध्ये आहे, त्याचं कम्पॅरेटिव्ह केलं बेटर दॅन. आता इथं नो ऑदर आहे म्हणून काय घेतलं आपण, एनी ऑदर घेतलं. नो ऑदर असेल तर काय घ्यायचंय सांगा, नो ऑदर असेल तर एनी अदर. आणि व्हेरी फ्यू असेल तर नो ऑदर असेल तर काय घेतलं आपण, एनी ऑदर. आणि व्हेरी फ्यू असेल तर काय घेणार, सगळ्यांच्या लक्षात आलं. नो ऑदर असेल तर काय घेणार, एनी ऑदर. व्हेरी फ्यू असेल तर मेनी ऑदर. आता बघा तिथे काय आहे, एनी ऑदर. कशामुळे घेतलं, कारण दिलेल्या पीडी मध्ये नो ऑदर आहे. पुढे जाऊया आता. बघा राम इज द ओल्ड बेस्ट बॉय आणि पुढे त्याच्यात काय करायचं आपल्याला, आता ईएसटी घ्यायचा आहे, द प्लस ईएसटी. तर व्हेरी फ्यू असतं तर इथं काय असतं सांगा बरं, व्हेरी फ्यू असतं तर मेनी अदर. राम इज वन ऑफ द ची रचना आली असते. इथं जर व्हेरी फ्यू असतं सुरुवात आपल्या या वाक्याची, इथं व्हेरी फ्यू असतं तर इथं काय असतं, राम इज वन ऑफ द बेस्ट बॉईज असं आलं असतं. आता इथं काय आहे, नो अदर आहे म्हणून ईएसटी ची रचना दिलेली आहे. कशाची रचना दिलेली आहे, ईएसटी, द ईएसटी. पुढचं वाक्य पहा बघा, व्हेरी फ्यू एक दिलेलं आहे. जर पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य व्हेरी फ्यू ने सुरू होत असेल तर कम्पॅरेटिव्ह मध्ये काय, दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर. सुपरलेटिव्ह मध्ये काय, वन ऑफ द ईएसटी. काय घ्यायचं आपल्या सुपरलेटिव्ह मध्ये, वन ऑफ द ईएसटी. उदाहरण पहा, वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू ना आहे. पीडीचं वाक्य, व्हेरी फ्यू ऍक्टर्स आर ॲज रिच ॲज अमिताभ. स्थितीमध्ये आपण काय करणार आहे, व्हेरी फ्यूची रचना असल्यामुळं मेनी ऑदर घेणार आहे. अमिताभ करता सुरुवातीला घेतला इज. आता इथं ॲज रिच ॲज आहे
त्याचं कम्पॅरेटिव्ह काय झालं रिचर दॅन आणि व्हेरी फ्यू आहे म्हणून आपण काय घेतलं मेनी ऑदर आणि राहिले शब्द ऍक्टर्स अमिताभ इज रिचर दॅन मेनी ऑदर ऍक्टर्स एसडी मध्ये पहा अमिताभ इज आता वन ऑफ द का घेतलं आपण कारण इथं आपली सुरुवात कशाने आहे कशाने आहे व्हेरी फ्यू ना आहे वन ऑफ द रिचेस्ट actors. बघा, अमिताभ इज वन ऑफ द रिचेस्ट ऍक्टर्स. आपण वन ऑफ द का घेतलेलं आहे कारण सुरुवात पॉझिटिव्हची काय आहे त्याच्या काय पॉझिटिव्हची सुरुवात व्हेरी फ्यू ने झालेली आहे. व्हेरी फ्यू झालेली आहे म्हणून वन ऑफ द घेतलं मेनी ऑदर का घेतलं कारण याची सुरुवात व्हेरी फ्यू ने झाले म्हणून. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आपल्याला जर व्हेरी फ्यू सुरुवात झाली असेल तर आपण काय घेतोय मेनी ऑदर घेतोय मेनी किंवा मोस्ट घेतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय करतो वन ऑफ द ची वन ऑफ द ची रचना लिहितो. आता पुढे पहा आता या दोन्हीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे व्हेरी फ्यू आणि दुसरं आहे नो ऑदर. नो ऑदर सुरुवात असेल तर आपण काय घेणार आहे एनी ऑदर. व्हेरी फ्यू न सुरुवात असेल तर मेनी ऑदर. पुढं नो ऑदर ना सुरुवात असेल आणि एनी ऑदर घेतलेला असेल तर आपण वन ऑफ द ची का ईएसटी रचना वापरणार आहे एनी ऑदर द ईएसटी ची रचना आणि इथं मात्र काय होणार वन ऑफ द. लक्षात ठेवा सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह त्याच्यामध्ये हे जे वर्ड्स आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा तुम्हाला हे बाकीचं सगळं येऊन जाईल. ठीक आहे तर तुम्ही काय करा याच्यावरती थोडी प्रॅक्टिस करा आपण पुन्हा याच्यावरती हे आहे पॅसिव्ह बरोबर पॅसिव्ह त्याच्यानंतर नॅरेशन म्हणजे डायरेक्टिंग डायरेक्टर आणि तिसरं आहे डिग्री. तर या ह्या पॅसिव्ह म्हणजे चेंज द व्हॉइस नॅरेशन म्हणजे डायरेक्टिंग डायरेक्टर आणि डिग्री म्हणजे कंपॅरिझन या तिन्हीमध्ये त्या तिन्हीचा तुम्ही अगोदर अभ्यास करा. आपण काय करू एका दिवशी या तिन्हीची वाक्य पूर्ण तासभर घेऊया या तिन्हीची कारण या तिन्हीमध्येच आपल्याला जास्त क्वालिटी आहे प्रकार जास्त आहे त्याच्यात सगळ्यात जास्त त्या तिन्हीचा थोडा तुम्ही एक अभ्यास करा थोडं 2-4 दिवस. त्याच्यानंतर आपण काय करूया या तिन्हीचा एक प्रॅक्टिस म्हणून आपण एक लेक्चर घेऊया कारण हे जे तीन घटक आहेत ते प्रॅक्टिस किंवा येणार ना मार्क्स खूप आहे आणि मार्क्स इथे ठेवले पॅसिव्ह व्हॉइस मध्ये भरपूर पेजेस आहेत नॅरेशन मध्ये भरपूर आहे नियम आहे सिडनीचे नियम आहेत परंतु मार्क याच्यावरती 3 तर 4 3 ते 4 आणि त्यांच्याकडे जे आपला क्लासरूम 3 किंवा 4 असेल मी तुम्हाला त्यामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती खूप उदाहरणे घेतली त्याच्यामध्ये खूप उदाहरणे घेतली तर ती तुम्हाला त्याच्यामध्ये आहे क्लासरूममध्ये नसेल तर आपण काय करणार आहे ते त्याचं लेक्चर या तिन्हीवरती प्रॅक्टिस ठीक आहे यापैकी तुम्हाला आता काय कळलं नाही असं आहे का मला सांग हॅलो हा यापैकी काय कळलं नाही असं सांगा मला
तुम्हाला रिपीट करायचं असेल तर मी इथं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय कळलं नाही त्याच्यावर. हॅलो, हा तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही सर. ठीक आहे, त्याची थोडी तुम्ही प्रॅक्टिस करा. एक दिवशी आपण या तिन्हीचं मिळून एक प्रॅक्टिस लेक्चर घेऊया, त्यावेळेस अजून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, एंड करतो.